नागपूरमध्ये चक्क घराच्या बाल्कनीमधून उड्डाणपूल गेलाय। अशोक चौकातील घराच्या बाल्कनीतून इंदोरा दिघोई उड्डाणपूल गेलेला आहे। NHAIची नागपूर महापालिकेला घर हटवण्याची मागणी होती। उड्डाणपुलाच्या रोटरीचा एक भाग चक्क प्रवीण पत्रे यांच्या घराच्या बाल्कनीतून जातोय। घरांचं बांधकाम अनधिकृत असल्यामुळे नुकसान भरपाईबाबत काही तरतूद नसल्याचं मनपाचं मत आहे। ही दृश्य बघतोय आपण, घराच्या बाल्कनीमधून कशा पद्धतीने हा उड्डाणपूल गेलेला आहे। तयार होत असलेला एक उड्डाणपूल सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनलेला आहे, कारण त्याला कारणही तसंच आहे। सध्या आपण आहोत नागपूरच्या अशोक चौक या परिसरामध्ये। या परिसरामध्ये जो आहे तो एक मोठा सर्कल तयार करण्यात येत आहे आणि हा सर्कल जो आहे किंवा हा चौक आहे, या चौकातून अनेक उड्डाणपूल जे आहेत तो विविध मार्गाने जाणार आहेत। महत्त्वाचं म्हणजे नागपूरच्या इंदोरा चौक ते दिघोरीपर्यंत सुमारे 1000 कोटी रुपये खर्चून एक उड्डाणपूल तयार करण्यात येत आहे। सर्वात लांब असा हा उड्डाणपूल असेल, मध्ये मध्ये त्याला ब्रेकही आहे आणि त्यासाठी नागपूरच्या अशोक चौकामध्ये नाग नदीच्या किनाऱ्यावर अशा प्रकारचा एक वरच्याच एलिव्हेटेड हा चौक तयार करण्यात येणार आहे। आणि हा चौक तयार करताना या अशोक चौकाच्या शेजारी असलेल्या इमारतीचा एका गॅलरीतून हा चौकातील कन्स्ट्रक्शनचा एक भाग थेट गेल्याचा आपल्याला दिसून येत आहे। आणि हा जो भाग गेलेला आहे त्यामुळे इंजिनियर्स जे आहेत किंवा अभियंते जे आहेत, तयार करणारे जे NHAI जे आहे किंवा कंत्राटदार कंपनी आहे, यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे। हे एक घर आहे, मात्र या NHAIच्या अधिकाऱ्यांनी नाव सांगण्याच्या न अटीवर माहिती दिलेली आहे की हे जे घर आहे याचा बिल्डिंग प्लॅन सँक्शन नाही आहे आणि त्यामुळे हे जे घर आहे त्याच्या घराचा पुढचा जो भाग आहे तो अनधिकृतपणे समोर बांधण्यात आलेला आहे। कन्स्ट्रक्शन करण्यापूर्वीच या इमारतीचं बांधकाम पाडायला पाहिजे होतं। जर ते अनधिकृत असेल तर नसेल तर हे बांधकाम कसं काय करण्यात आलं याचंही उत्तर नॅशनल हायवे अथॉरिटी आणि संबंधित कंत्राटदार कंपनीच्या अभियंते असतील किंवा अधिकारी असतील किंवा कंपनी असेल त्यांना देणं आवश्यक आहे। कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर। वाहन असं जवळून जात नाही आहे, तो बीम आर्क आहे। त्यानंतर त्याचा पिलर 10 फूट उंच आहे आणि त्या पिलरवर परत त्यांची एक 5 फुटाची भिंत राहील। घराच्या ज्या ॲक्च्युअल रेसिडेन्शियल एरियापासून ते जवळपास 10 ते 12 फूट दूर आहे, त्यामुळे धोका किंवा असं काही नाही आहे त्यात। आमचं जवळपास वडलोपारची जागा 150 वर्षापासून आम्ही इथे आहोत।